तरुणाचा निर्गुण खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक करण्याची कामगिरी आंबेगाव पोलिसांनी केली आहे। संदीप रंगराव भुरके वय वर्ष 25, ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन वय वर्ष 20, दोघेही राहणार चिखलवाडी प्रफुल्ल नगर तालुका भोकर जिल्हा नांदेड अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत। आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:45 वाजेच्या सुमारास रऊफ उस्मान शेख हे त्यांचे नातेवाईक मयत जावेद खादमिया पठाण वय वर्ष 34 यांच्यासोबत गुरुदत्त वॉशिंग सेंटर गायमुख चौक आंबेगाव बुद्रुक पुणे शहर इथं काम करत होते। त्यावेळी जावेद यांच्या मैत्रिणीचा लहान भाऊ संदीप रंगराव भुरके वय वर्ष 25 व त्याचा मित्र गुरुदत्त असं वॉशिंग सेंटर इथं आले। त्यांनी जावेद पठाण व आरोपीची बहीण यांच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून जावेद सोबत हुज्जतबाजी करून संदीप भुरके यानं व त्याच्या मित्रानं लोखंडी हत्यारानं जावेद याच्या डोक्यावर हातावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्या ठिकाणाहून पळून गेले। जावेद पठाण हा उपचारादरम्यान मयत झाल्यानं घडल्या प्रकाराबाबत रऊफ उस्मान शेख यांनी तक्रार दिल्यानं आंबेगाव पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल केला। खून करणाऱ्या आरोपींबाबत अधिक माहिती घेतली असता मयत व आरोपी हे भोकर नांदेड इथं शेजारी राहणारे असून खून करणारे आरोपी त्यांच्या मूळ गावी नांदेड इथं गेले असल्याची माहिती मिळताच तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड असे नांदेड इथं तात्काळ रवाना झाले। नांदेडमध्ये भोकर नांदेड शहर परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला। आरोपींना आंबेगाव पोलीस स्टेशन इथं आणून त्यांच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं आरोपींची 1 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.